भाग्य आता उजाळले भाग्य आता भाग्य आता चिंता वारले अवघे चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले दर्शने दर्शने आलाभ दर्शने आलाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संपूर्ण हृदय करुणे पोटी साठवू 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 दर्शने आलाभ दर्शने आलाभ दर्शने आलाभ दर्शने आलाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला म्हणे होता देवा तुका म्हणे होता देवा म्हणे होता देवा तुका म्हणे होता देवा तोया भावाचा पडला तोया भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडीला विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार जय जय हर जय जय विठोबार कुमार उजळले भाग्याचा आता उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्य आता उजळले भाग्याचा आता उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली
दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ हो उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा अवघी चिंता वराली अवघी चिंता वराली हो संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ अवघी चिंता वराली अवघी चिंता वराली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला हो 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 संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला
संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साधू पाटील हॅल लेट आहे पण थेट तरी पुढे हॅल संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठला मंडला मंडला जवळ तरुण तुलसी मालं कंजरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागस्त तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम चरण संतांची त्यांच्या प्रपाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुका जयांचे केले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी असती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या गुरु निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे नकारावा अवेर तुझ्या कृपेने दिन उगवितो तुझ्या कृपेने दिन उगवितो करोडी तव भजना वंदितो तुझला गज भदना वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला
संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला 3 चरण तुमच्या समोर म्हणलेला 1 चरण तुमच्यासाठी खास बाकी ठेवलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे सर्वजण म्हणचाल का? बसलेली मंडळी सर्वांनी म्हणचाल? आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तुमच्यापर्यंत येतोय का? सिस्टीमवाले तुमच्या कलेला मनापासून धन्यवाद. तुमच्या कलेला धन्यवाद. एकदा तुमच्यापर्यंत आवाज येतोय? हात वरती करा बरं. येतोय? हा, धन्यवाद. मी तुमच्या पुढे म्हणणार, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. तुका म्हणे होता ठेवा पुढचीच म्हणताय, पाठीमागची काय पाकिस्तान म्हणाल? सर्वांनी म्हणा. हा, एक आहे. सर्वांनी मामाच्या दरबारामध्ये आपण आलेला आहोत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ आवाज काय पाहिजे तसं. तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत? तुमच्या किती आहेत? हा, किती जण तुमच्या? एकटाच? किती आहेत? 6 7? टाळे वाजवा, टाळे वाजवा. 7 जण आहेत. चालू गोष्ट. 7 जणांना भाजी किती करता? किती तांब्या? हा, किती लिटर? 2 लिटर. मग मीठ किती टाकायचं त्यात? 2 तांब्या? थोडस मीठ असतं, नॉर्मल थोडं मीठ असतं, परंतु भाजी किती सुंदर लागते. तसं थोडंच भजन करायचं. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भरला अशी पद्धती मनापासून म्हणायचं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला वा विठ्ठला विठ्ठला. असो अभंग जगद्गुरु तुकोबरायचं. कोण तुकोबर आहे? ज्यांचा अधिकार एवढा आहे की ज्यांचं नाव जर घेतलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. एवढा अधिकार तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? जे देहासहित वैकुंठाला गेले ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? ज्यांचा अधिकार एवढा होता की भगवान परमात्मा सदैव वैकुंठाला घेऊन गेले ते तुकोबर आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबराचा अधिकार म्हणजे सामान्य अधिकार नाही. अणुरिडोया तुकडा तुका आकाशा एवढ. ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबर आठवतात. किती ज्ञान? सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं, कमवावं लागतं, परंतु ज्ञानोबर आहे म्हणजे उपजताची ज्ञानी वर्म हे जाणून आले सांग देव लोकांगणे. अरे सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं, परंतु ज्ञानोबर आहे म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे.
ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबा आठवतात, जे 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज, जे 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज ज्ञानोबरायाच्या पुढे नतमस्तक झाले. काय केलं ज्ञानोबरायाने? चालवेली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती. अहंकार होता 1400 वर्ष जगलेला, आणि माणसाला जीवन जगत असताना कधी अहंकार नसावा. अरे सामान्य राहा, जीवन जगत असताना नम्रपणाने राहा. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. जीवन जगत असताना नम्र होऊन तुकोबराची भाषा आहे, लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. कला अंगात आली तरी आत्मसात करता आली पाहिजे. ज्ञान गिळून, ज्ञान प्राप्त झालं ते गिळलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान गिळून गावा. हे मृदुंगाचं ज्ञान जरी प्राप्त आपल्या विक्री महाराजाला एवढं सुंदर झालेलं आहे. आज आपल्या इंदापूर तालुक्यात नव्हे तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा नंबर लागतो मृदंगासाठी, ज्या ज्यावेळेस फोन करावा विक्री महाराजांनी म्हणा आमची तारीख गेलेली आहे. परंतु अहंकार नसावा, अहंकार नाही. आणि म्हणून आज विखे महाराजांची एवढी योग्यता आहे. विठाला ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे. 1400 वर्षे जगले चांगदेव महाराज नतमस्तक झाले. ज्ञानोबरायांनी काय केलं? जसं चांगदेव महाराज वाघावरती बसून आले, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे, आणि ज्ञानोबराय, स्वप्न काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ चारी भावंड पडक्या भिंतीवरती बसलेले होते. मुक्ताबाई म्हणते, आपल्याला भेटण्यासाठी चांगदेव महाराज आले, वाघा बसून आले, आता आपण काय करायचं? ज्ञानोबराय म्हणतात, आपण आता दुसरं तिसरं काय करायचं नाही. या भिंतीला आज्ञा दिली, चल बाई आता आम्हाला घेऊन चल. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आणि म्हणून ज्ञान म्हटले की ज्ञानोबराय, शांती म्हटले की पैठणचे नाथ बाबा किती शांती. एकनाथ महाराजच्या अंगावरती पान खाऊन चुकला माणूस. एकनाथ महाराजांना राग आला नाही. एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती गेले, स्नान केले, माघारी आले, परत एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन चुकला. प्रकार किती वेळा घडला असेल? 108 वेळा हा प्रकार घडला. एकनाथ महाराज रागवून नाही, त्याच्या तोंडाचं कातड गेलं आणि नतमस्तक झालं, नाथ बाबा मला माफ करा, मला तुम्हाला राग आणायचा होता म्हणून हे कृत्य केलं, माझं गर्व हरण झालं, मला क्षमा करा. एकनाथ महाराजांना राग आला, येवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. उलट त्याला प्रसाद दिला, आशीर्वाद दिला आणि जीवन मग मुक्त केला. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि खऱ्या अर्थाने विचार जर केला तर वैराग्य जर म्हटलं तर आमच्या जगद्गुरु तुकोबारायाकडे पहावला. किती वैराग्य तुकोबारायचं. ज्या जगद्गुरु तुकोबारायची जहागिरी 65 लाखाची, राजा वाडे सारखी वाडे होते, सावकारी होते, दुकानदारी होती, आणि कुठल्या गोष्टीची कमतरता होती, परंतु मन कधी प्रपंचात रमलं नाही. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून आणि वमनते मनी मैसलासे, पांडुरंग ध्याने पांडुरंग मणी जागृती सोनी पांडुरंग. जीवनभर परमार्थ तुकोबारायने केला. तुकोबारायांचं जीवन म्हणजे नामाला वाहिलेलं जीवन होतं. विठाल विठाला 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 विठाला. स्वतःची धर्मपत्नी अण्णा अण्णा वाचून मरण पावली तुकोबारायची. अण्णा अण्णा वाचून मरण पावली तर तुकोबारायने म्हणावं, बरे झाले देवा, हे देवा, हे देवा, बरे झाले, निघाले दिवाले, बरे या दुष्काळी पीडा गेली. बायको मेली, बरं झालं. आता म्हणसाल का तुम्ही? म्हणसाल का? नाही, तुमचं कशा सांग, मीच म्हणणार. बायको मेली तरी बरं झालं म्हणले तुकोबाराय. बाय मेली, मुक्त केली देवा, माया सोडविली, भेटू तुझे माझे राज, आता नाही दुसऱ्याचे का. आता देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहता न दिसे वेगळीच, मी तो पण जाऊ दे दूरी, एकची भोंगडी पांघरुहारी. सांगतात की जीवन जगत असताना भाग्य कशाला म्हणायचे समजून घेतलं पाहिजे. अरे बंगला बांधला म्हणून भाग्य नाही, चांगली पत्नी भेटली म्हणून भाग्य नाही, मुलगा झाला म्हणून भाग्य नाही. भाग्य म्हणजे काय? तुकोबारायची भाषा आहे, भाग्य म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या वेळेस साधू संतांचं दर्शन होईल,
ज्या वेळेस संत संगती प्राप्त होईल, ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी जसं आपल्या तीर्थक्षेत्र आपल्या या ठिकाणी अंथरुणे गावामध्ये श्री संत बाळूमामाचा या ठिकाणी आगमन बाळूमामाचं या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने तुमचं आमचं भाग्य उदयाला आलं. विठाल साधू संत येती घरा जीवन सुखात, साधू संत येती घरा जीवन सुखात. बाळूमामा आले धनगर रूपाचे, बाळूमामा आले धनगर रूपाचे. बाळूमामा आले धनगर रूपाचे, बाळूमामा आले माझ्या पारात वैतवारी आला. मुठभर भंडारा देवनिया गेला, मुठभर भंडारा देवनिया गेला. माझ्या पारात वैतवारी आला, मुठभर भंडारा देवनिया गेला, मुठभर भंडारा देवनिया गेला, मुठभर भंडारा देवनिया गेला. आजवरी होत मी घरी दुखात, आजवरी होत मी घरी दुखात. बाळूमामा आले धनगर रूपात, बाळूमामा आले धनगर रूपात, बाळूमामा आले धनगर रूपात, बाळूमामा आले धनगर रूपात, आले धनगर रूपात. बोला बोला बाळूमामाच्या सगळ्या समाजामध्ये साधू संतांनी अवतार धारण केलेला देवाचा अवतार आहे. साधू संतांचा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे किती अवतार घेतले. एक समाज घालायचा आहे. कोणीही आजूबाजूला फिरू नका, मेंढी माऊलीकडे कोणी जाऊ नका, इथंही कोणी फिरू नका, जागेवर थांबा. वागरले मेंढके दादा बाहेर निघा, उद्याचं काम चालू झालेलं आहे. सगळ्या समाजामध्ये सगळ्या जाती कुळामध्ये साधू संतांनी अवतार धारण केलेला असताना एकच हा समाज आमचा भोळा भाबडा समाज धनगर समाज शिल्लक राहिला होता. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर कोण गेली ती माय माऊली राजमाता पुण्यश्लोक अहिल्या माता. परंतु देवाला महादेवाला करमलं नाही. खऱ्या अर्थानं अवतार धारण करायचं ठरवलं. कुणाच्या पोटी घ्यायचा अवतार? कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी कुस पवित्र असावी लागते आणि मग अवतार धारण होत असतो. कुस निवाडली मायप्पा आणि सत्यवाच्या पोटी खऱ्या अर्थानं श्री संत बाळूमामाच्या स्वरूपामध्ये अक्कोळ गावी कर्नाटक जिल्ह्यामध्ये साक्षात हा दुसरा तिसरा कोणी नाही. रुद्राचा अवतार तो रुद्राचा अवतार उदुरी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा उदुरी भंडारा ज्ञानधारेची अमृतधारा. रेशमी फेटा जल सोन्याची ती मोर रूपमनोहर त्याच्या नजरेचा तलवार. बाळूमामा वैदव 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 त्याने केलं वैदव वैदव वैदव. बाळूमामा वैदव 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 त्याने केलं वैदव वैदव वैदव. हा दुसरा तिसरा नसून साक्षात महादेवाचा अवतार आहे. रुद्राचा अवतार 3 ऑक्टोबर 1892 या कालखंडामध्ये श्री संत बाळूमामाने सत्यवा आणि मायप्पाच्या पोटी अवतार धारण केला. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. साधू संत येता घरा जीवन सुखात. आता सुखात झाले का जीवन? आज आपल्या दरबार आपल्या
प्रांगणामध्ये आपल्या गावामध्ये श्री संत बाळमामा या ठिकाणी विराजमान झाले. हे खऱ्या अर्थानं भाग्याचं लक्षण आहे प्रत्येकाचं. अरे भाग्य म्हणजे काय? असा संत परत परत कोणी नाही. आणि म्हणून आपल्या अंथरुण्या गावामध्ये साक्षात या ठिकाणी मेंढ्या स्वरूपामध्ये पालखीच्या स्वरूपामध्ये देव आपल्या जवळ येतोय. आणि म्हणून लागली चाहूल ग उमटल उमटल पाऊल मामा तुम्ही येणं केलं, मामा तुम्ही येणं केलं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, जीवनाचं सोनं माझ्या सुखामध्ये वाढ, माझ्या सुखामध्ये तुमच्या येण्यानं झाले ना सगळ्यांचं जीवनात सोनं. प्रत्येकाचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. या दरबारामध्ये आल्यानंतर ना तोल करके देता है ना मोल करके देता है, ना तोल करके देता है ना मोल करके देता है, जब भी देता है बाळू मामा दिल खोल करके देता है. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. आणि म्हणून जीवन जगत असताना आपण या साक्षात श्री संत बाळू मामाचे साक्षात भगवंत आहे. संत म्हणा तुम्ही, देव म्हणा, कुठलीही उपाधी द्या. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखी. माणसात देव संत रूपात असतात, परंतु उद्याच काम झालं फिरू नका कोणी, सर्वांनी खाली बसा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबराची भाषा आहे की माझं भाग्य उदयाला आलं. महाराजांनी भाग्य म्हणजे कपाळ समजा, नशीब समजा, प्रारब्ध समजा. कारण भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास भरा संतापाई. धन पुत्र आणि दारा, पैसा मिळा भाग्य समजायचं नाही. पैसा येतो काय आणि जातो काय त्याला भाग्य समजायचं नाही. पुत्र मुलगा झाला म्हणून भाग्य समजायचं नाही. मुलं व्हावी परंतु सात्विक व्हावी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी कवाटी देवा. महाराजांची भाषा आहे मुलं सात्विक म्हणून जन्माला यावी, परंतु जीवन जगत असताना खरं भाग्य त्याला समजायचं नाही. धन पुत्र आणि दारा, बायकोलाही भाग्य समजायचं नाही. चांगली पत्नी भेटली म्हणून भाग्य नाही. कारण आयुष्यभर जिने संसार केला, नवरा बायकोचा संसार होत असतो आयुष्यभर. संसाराची ती दोन चाकच आहेत, बैलगाडीच म्हणून. आयुष्यभर संसार एक जीवनभर संसार करतात आणि ज्यावेळेस वय झालेलं असतं म्हातारपण येतं. आणि म्हातारपणामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस खोकाय सुरुवात करतात, खोकतं, बेडकं टाकतं, घाण करतं सगळ्या घरात, त्यावेळेस स्वतःची बायको म्हणते गाव ना गाव गेलं आणि ह्याचा कधी नंबर लागायचा. ह्याचा म्हणजे तुमचं ना बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर फुंकोईने. म्हणून तर मला वाटतं एकनाथ महाराजांनी अभंग लिहून ठेवलाय, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
कुणाचे सगळे सोय पहिल्या भागे कुठतील सारे जाग्याने दोरे प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे आणि म्हणून एकनाथ महाराजांनी त्यावेळेस अभंग लिहून ठेवला, नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सखे सोरे मेल्या भागे तुटतील सारे धाग्याने दोरे प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. मला वाटते कृतयुगामध्ये आयुष्याची मर्यादा 1 लाख होती. कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये देवाने 1 शून्य कमी केला. किती राहिलं? 1 लाखावरचा शून्य कमी झाला. किती राहिलं? 10,000. माझं गणित कच्चं आहे महाराज. किती? 10,000. आणि त्रेतायुग गेलं देवाने अजून 1 शून्य कमी केला. द्वापर युगामध्ये 1000 वर्ष माणूस जगू लागला, देवाने अजून 1 शून्य कमी केला. आता कलियुगामध्ये किती आहे? 100 वर्ष. आता सर्वांनी हात जोडून प्रार्थना करायची, देवा आता काय शून्य कमी करू नको. 100 वर्षा जर शून्य जर कमी झाला होतील का 2 पंचवर्षी? विठाला 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 अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहेगा. काय विषय आहे? किती छोटासा विषय म्हणून महाराज म्हणतात भाग्य समजून घ्या, साधू संतांची संगत करा, साधू संतांच्या संगतीमध्ये या, कारण संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी. एकदा ना संतांच्या संगतीमध्ये आला रे आला. एक जबाबदारीने गोष्ट बोलतो, जेवणाची पंगत जर चुकली तर जेवण वाया जाईल, परंतु आयुष्याची जर संगत चुकली तर आयुष्य वाया जाईल. विठाला 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 विठाला. आणि म्हणून साधू संतांच्या संगतीमध्ये आलो पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि म्हणून खरी सुखाची प्राप्ती करून घ्यायची, देव प्राप्त करून घ्यायचा आहे. तर भाग्य आपल्याला जर प्राप्त जर करून घ्यायचे असेल, श्री संत जगद्गुरु तुकोबराय साधू संतांची संगत झाली आणि मग भाग्य उदयाला आलं. हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उजळले भाग्य उजळले भाग्याचा उजळले भाग्य उजळले भाग्याचा
जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की माझं भाग्य उजळले भाग्य आता म्हणतात. वर्तमान काळात महाराज बोलतात, भूतकाळात नाही, भविष्य काळात बोलत नाही, वर्तमान काळात बोलतात की आता माझं भाग्य उजळलं. म्हणजे याच्या अगोदर नव्हतं का? भाग गेला शेण गेला अवघा झाला आनंद. आता हे सोहळे झाले त्रिभुवने विषम धोनी सांडेले. आता सांगतात कारण साधू संतांची संगत झाली की भाग्य उजळत. आता दृष्टांत ऐकला असेल नसेल, बाळप्पा बागडे नावाचं एक दरोडेखोर होता. आयुष्यभर चोऱ्या केल्या, दरोडा टाकायचा, प्रत्येक गावात दरोडा टाकायचा. परंतु सरकारची मालमत्ता फक्त लुटायचं, बँका लुटायच्या, सगळ्या गोष्टी. गोर गरिबांना कधी लुटलं नाही त्या बाळप्पा बागडे. सरकारची मालमत्ता लुटायची. आणि ज्या वेळेस एरगट्टीच्या माळावरती श्री संत बाळमामाचा तळ आलेला होता, वाऱ्यासारखी बातमी पसरली सगळीकडे. चर्चा, बाळू धनगर आहे म्हणतात, तो साधू संत आहे, तो साक्षात देवाचा अवतार आहे. सगळी काम तिथं होतात. कॅन्सर सारखा रोग बरा होतोय. सगळ्या मनातल्या गोष्टी सगळ्याच तिथं पूर्ण होतात. सगळी तिथं दर्शनासाठी येरगट्टीच्या माळावरती येऊ लागले. आणि ही खबर बाळप्पा बागड्याला पोचली. दरोडेखोर, फार मोठा दरोडेखोर. परंतु मी सांगितलं ना, सरकारचीच फक्त मालमत्ता लुटायचा, गरिबांना लुटला नाही. म्हटलं पण भरपूर माहिती मिळवली की भरपूर लवाजमा आहे, भरपूर मेंढर आहेत, भरपूर काय संपत्ती आहे. एकदाच डाव टाकायचा आणि सगळे लुटून घ्यायचं. आयुष्यभराची भाकरी आपल्याला जागे होईल. आणि म्हणून प्लॅन ऐकला. 10-12 जण होते त्याच्याबरोबर. बाळप्पा बागडेच्या सोबतीला म्हटले आज संध्याकाळी बरोबर कामच करायचं, परंतु चौकशी करायचं जाऊन तर कसं आहे, किती वाजता लोक झोपतात, सेवेकरी. सगळी चौकशी केली. लांबच एक जण बसला आणि निरीक्षण चालू केलं. जोपर्यंत समाज सगळा झोपत नाही, घराकडे लोक परतत नाही, शांत वातावरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण दरोडा टाकायचा नाही. आणि सर्व दर्शनासाठी लोक आले. एक 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 9 वाजल्या, 10 वाजल्या आणि 10-11च्या सुमारास सर्व शांत वातावरण झालं. आणि मग 1 किलोमीटर अंतर होतं. म्हटले आता काय हरकत नाही, आता मात्र दरोडा आपण तळावरती टाकायचा आणि भरपूर लुटायचं, एकदाच लुटायचं. एक जण म्हणायचं मला घर बांधायचं, दुसरा म्हणायचं मला ते सोन्याचा हार करायचा. सगळी त्याच्या दरोड्यात बरेच जण होते, 10-12 जण त्याच्या चर्चा. आणि म्हटले चला आता 1 किलोमीटर फक्त अंतरा समोर तळ दिसतो. आणि निघाले सगळे तळावरती दरोडा ठोकण्यासाठी. चालतात 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 तळ काय येईना. म्हणजे झाले का 12 वाजल्या. चला रे पटपट पटपट चला, तळ समोर आलाय. चालतात 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 तळ काय येईना. 1 वाजली. 1 वाजल्यानंतर म्हटले अरे भानगड काय, तळ तर समोर दिसतोय आणि तळ काय आहे ना. अरे म्हणले आता पळा जरा म्हटले. आणि सगळी पळायला लागली. पटकन आपल्या तळ गाठायचा, दरोडा टाकायचा. सगळी पळायला लागले. 2:30 वाजल्या तरी तळ काय आला नाही. 3 वाजल्या. शेवट पायात पाय बेनकडून सगळी पडायला लागली खाली. अरे म्हटलं भानगड काय, ते बाळमामाकडे कुठली तरी चटूक शक्ती दिसते. तळ काय ना म्हटले. बाळप्पा बागडे म्हटले चला. सगळे बाकीचे म्हणले दरोडकर म्हणले आता आमच्या अंगात अवसान राहिलेलं नाही. आता कोणी लहान लेकरांनी जरी फुफाबडीत मारले तर आम्ही खाली पडेल. अंगातलं अवसान पूर्ण कळालेलं आहे. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, नेमकी भानगड काय. म्हणले आपण आता घरी तर जायचं नाही, पण थांबायचं इथंच सकाळपर्यंत थांबले. आणि 6 वाजता बाळप्पा बागडे तट 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 पट 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 तळापर्यंत
अगदी 10-15 मिनिटांमध्ये तर पोहोचल्यानंतर श्री संत बाळूमामा त्या ठिकाणी घोंगडी खांद्यावरती आहे, गुलाबी शेला आहे, फेटा आहे. ललाटीन घाटी हाती घोंगडीन काठी भंडारी ललाटी हाती घोंगडानी पाटी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी. हे पुण्याईनं जन्म मिळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला, धागा बाळूमामाशी जुळाला, भंडाराला लाटी हाती घोंगडानी पाटी, भंडाराला लाटी हाती घोंगडानी पाटी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, मेंढर बाळूमामाच्या साठी. कपाळाला भंडारा आहे, हातामध्ये काटे आहे, घोंगड्या आहे खांद्यावरती, फेटा रुबाबदार, कोल्हापुरी चप्पल पायात, असा सुंदर रुबाब त्या बाळूमामाचा. आणि लांबूनच बाळूमामाने हात मारले, बाळप्पा बागडे ऐकडे, रात्री दरोडा टाकायचा होता काय माझ्या तळाव. थर 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 कापत धावत आला बाळप्पा बागडे, माझ्याकडून मामा चुकी झाली, अरे सगळ्या जगाचं मी पाहतोय आणि माझ्या तळावरच तू चोरी करण्यासाठी इथं माझ्यापाशी येतोस. नतमस्तक झाला श्री संताचे माथा चरणावरी आणि म्हटला माझ्याकडून चुकी झाली, मला क्षमा करा, मला पदरात घ्या. आयुष्यभर ज्यानं दरोड्या टाकल्या, चोऱ्या केल्या, तो बाळप्पा बागडे श्री संत बाळूमामाचा सेवक झाला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. आणि म्हणून जीवन जगत असताना साधू संतांची संगत करा, या देवाची संगत करा. हा साक्षात भगवंत आहे. बाळूमामा आहे संत, आहे साक्षात भगवंत, कितीही महिमा वर्णू मामाची. आता किती वर्णन करावं, कितीही महिमा वर्णू मामाची, कळेच ना अंत. बाळूमामा आहे संत, आहे साक्षात भगवंत, बाळूमामा आहे संत, आहे साक्षात भगवंत, बाळूमामा आहे संत, आहे साक्षात भगवंत, बाळूमामा आहे संत, आहे साक्षात भगवंत. हा साक्षात भगवंत आहे. करा हाती हात वरती सर्व, राहू द्या सकाळपर्यंत. म्हणतील ह्याच्यासाठी तुला बोलावं. आणि म्हणून ते संत तुकोबारा संता साधू संतांची संगत घडली आणि माझं भाग्य उजळले भाग्य आता उगी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, संतांचं दर्शन झालं आणि पद्मनाभ जोडला, भगवान परमात्मा जोडला. दिवसाचं सजी जोडता येत नाही कोणाला, आमच्या जनाबाईने जोडला. जनाई करते हरे भजन,
दलितसे देवकी नंदन मंदिर झाले तिच्या घराचे. ही जनाबाई म्हणजे सामान्य नव्हती, पांडुरंगाच्या कृपेने झाली म्हणून दामू शेट्टीच्या घरामध्ये दिली. आणि जनाबाई आमच्या पांडुरंगाच्या मोरे गेली आणि देवाला म्हणली, माई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. आणि म्हणून जनाबाईचा एवढा अधिकार होता, एवढा अधिकार की भगवान परमात्मा दळिता कांडिता तुझ गायन रे अनंता. आणि म्हणून जनाई करीते हरी भजन दळितसे देवकी नंदन. आणि म्हणून तू भगवान परमात्मा त्या जनाबाईला सुद्धा हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल धरिला पंढरीचा जोर, धरिला धरिला पंढरीचा जोर, 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 ओ धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. आणि म्हणून जनाबाईला तुला तो भगवान परमात्मा धरला बरं का, धरला पंढरीचा चोर. म्हणून देव सापडतो कोणामुळे, साधू संतांच्या संगतीमुळे. हरी प्राप्तीशी उपाय करावे संतांचे ते. ज्याला देव मिळवायचाय, ज्याला देव मिळवायचाय त्यांनी देवाकडे आधी जायचं नाही, तुम्हाला देव मिळणार नाही. एखादा म्हणून पंढरपूरला जाईल, दर्शन करेल, नाही नाही, तुम्हाला देव तसा मिळणार नाही. हरी प्राप्तीशी उपाय धारावे संतांचे ते. आधी साधू संतांची सेवा करावी लागते, साधू संतांच्या संगतीमध्ये राहावं लागतं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, असे तुम्ही सांगा संत. आणि म्हणून तो भगवान परमात्मा आमच्या जनाबाईने सुद्धा पकडला बरं का, हृदय बंदी खाना केला. किती त्या जनाबाईच्या फार सुंदर सुंदर ओव्या आहेत. आणि म्हणून अगदी वेळ आपल्याकडं मोजका राहिलेला म्हणजे संपलेलाच आहे. कीर्तन झाले 8:30ला चालू आणि आता संपवायचं 9ला. जय बाळूंबा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा साठवला पाहिजे. एकदम शेवटचं भजन आहे, मी पुढे म्हणतो, सर्वांनी पाठीमागं म्हणा आणि सेवा थांबवायची. जनाबाईचे जे गोवे सर्वांनी पाठीमागं म्हणा, माय मावले म्हणचाल का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे एक गाड्यांची काम आहे लेडीज ना, महिलांना. तुम्ही महिला म्हणजे तुमचा आवाज आला पाहिजे. हा, सेवा संपली आपल्या, थांबवायची 1 मिनिट 5 मिनिटात. मिस्त्री कसले ठोकून टाका. आपलं इंदापूर, आपलं बारामती चालूच आहे. आणि ते राहिलेली मिश्री चाचला पुसायची. सुंदर माझे जाती ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. छान छान. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठला. ए रे बा विठला, ए रे बा विठला, किशोरी सुटेला. 10 मिनिटाचं टायमिंग मिळाली आपल्या सर्वांनी. बोला बोला बोला. बघा बाळू, मला काय माया मावले म्हणतात मी सरे. नादच आहे महाराज, रंगी रंगी रे श्री रंगी.
काय बोललं असे पतंगी असा आनंद असला पाहिजे. कीर्तन चांग होय अंगारी आणि असं अंतकरण जर आपल्या स्वरूप झालं देव कुठं आहे अहो, जेथे कीर्तनाची जागा तेथे बाळूमामा आता इथं आहे. आपल्या या कीर्तनामध्ये साक्षात बाळूमामा या आपल्या प्रांगणामध्ये भाग्याचं लक्षण आहे. या बैचुनीच्या रानामध्ये बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळूमामाची तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं जीवनाचं सोनं झालं हात वरती करा म्हणून सगळ्याला खूप बोललो नाही पण सांगायची घसा बसा लागला आमचा. खाली करा म्हणून सांगायची कोणाला गरज पडली नाही. एवढे माणसं निबार आपले निगार उच्चार आहे. असं हे भजन केलं कधी वाया जाणार. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हे तुमची जमा हे पुण्याची शिदोरी आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. मी बऱ्याच वेळा सांगत असतो 50 लाखाचा बंगला बांधणं आपल्या हातात आहे परंतु त्या बंगल्यामध्ये किती दिवस राहायचं आपल्या हातात. 25 लाखाचं बाथरूम बांधा शेवटची आंघोळ सगळ्याला माहिती. कुठे आंघोळ किती गळ्यात सोन्यामध्ये अलंकार घाला सगळं बाहेर काढतात. भूषण हे घेते काढून या. एका म्हाताऱ्याच्या कानात छोटीशी बाळी राहिली होती परंतु त्याची पत्नी होती. म्हणले आता हे जर बाळी गेली तर चांगले 1 ग्रॅमचे आपले 1 तोळ्याची होती काय जे आहे ते आहे. म्हणले कशी काढायची मग ती रडायला लागली. माझं म्हातारा किती पायात चपल्या छान घालत होतं. सगळ्यांचं लक्ष पायाकडे गेलं. माझा म्हातारा किती अजून बी छान दिसतोय अजून बी कानात बाळे आहे. अरे म्हणले बाळे काढू द्या. अरे काय हुशार माणसं आहे. भूषणही घेते काढून या यमाची हाती बांधून या देते. आणि म्हणून कर्म केलेलं चांगलं पाहिजे. आपण या बाळूमामाच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात हे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे. हेच भाग्य उजळलेलं आहे. उजळले भाग्य आता इथून पुढे राहिले आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही का. हा साक्षात भगवंत सामान्य नाही. माळशिरस तालुक्यातली घटना आहे. 5 वर्ष रेसचा बैल बसलेला होता. सेवेकराने भंडारा टाकला. आपल्या मेंढे माऊलीचे जे सेवक आहेत भंडारा टाकला आणि आज्ञा केली तर ती 5 वर्ष रेसचा बसलेला बैल तटकन उभा राहिला. काय ताकद आहे त्या भंडाऱ्यामध्ये. कॅन्सरचा का रोग सुद्धा बरा होऊ शकतो. कितीही व्याधी किती पिढा कुणाची भूत बाधा सगळ्यावरती रामबाण औषध म्हणजे श्री संत बाळूमामा. आणि म्हणून हे तुमचं आमचं सगळ्या अर्थानं महत् भाग्य आहे. आज आपण या ठिकाणी मामांच्या सेवेमध्ये आहे. मामाची सेवा केली वाया जाणार नाही. आणि म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात की माझा परमार्थाचा ठेवा हा या जन्मातला नव्हता. कारण जीवन जगत असताना गेलेले दिवस परत कधी येणार नाहीत आणि येणारे दिवस कसे येतील सांगता येणार नाही. आयुष्यातील प्रत्यक्ष हसत मौन मोकळेपणाने आणि नामस्मरण करत जगा. आणि म्हणून हजारो जन्मीचं पुण्य एकवटलं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुत जन्माशी जोडे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात
हा जन्म माझा पूर्वजन्मीचा पुण्याचा ठेवा होता, तो मला आता सापडला. अभंगाचं शेवटचे चरण. म्हणे होता देवा तो का म्हणे होता देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी माझ्या सभेत 61 ते 66 या 6 वर्ष दोडाप्पा कांबळे बाळूमामाच्या संगतीमध्ये 6 वर्ष बाळूमामाच्या संगतीमध्ये राहिले ते आपल्या समोर आहे. हे तुमचं आमच्या सगळ्यांचं त्यांचं दर्शन होतं, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. एकदा टाळी वाजवा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. आज साक्षात आपल्याला प्रचिती आली. बाळूमामा तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी विराजमान आहे. आयुष्यभर त्यांनी संगत या 6 वर्षाचा कालखंड बाळूमामाच्या समेत घातला. आज त्याचं दर्शन तुम्हा आम्हाला होते, भाग्याचं दर्शन आहे. ज्या या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्यासाठी विखे महाराज आपल्या परिसरातल्या गावाचं वैभव आहे. गोड असा मृदंग वाजवला, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. भगवंताच्या चरणी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना आहे की अजून उत्तर प्रगती व्हावं आणि हा विखे महाराज अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. या ठिकाणी महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आले महाराज कोरे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर हे सर्वांचं महत्भाग्य आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित हे केवकळे महाराज आहेत. दोंडाप्पा कांबळे मामाच्या समवेत वागत होते, बोलत होते, फिरत होते. हे सर्वांचं भाग्य आहे की आज तुम्हाला त्यांचं दर्शन म्हणजे मामाचं दर्शन. अनंत जन्मीचं पाप निघून जाण्याची ताकद कशामध्ये असते
ज्यांनी सहवास लाभला आणि त्यांचं आपल्याला दर्शन झालं म्हणजे अनंत जन्मीचं पाप जळून जाण्याची ताकद आज आपल्याला या स्वरूपामध्ये आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. अंतुर्णे गावामध्ये या ठिकाणी बाळूमामाच्या तळावरती ज्यांनी 6 वर्ष, किती कालखंड होता तो? 61 ते 66. 61 ते 66 मेंढर, 6 वर्ष. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये जो अनुभव आला तो फार अलौकिक अनुभव आहे. त्यांनी महाराजांनाही पाठीमागा अनुभव बोलून दाखवला की हे सामान्य नाही. अहो आपलं आयुष्य जरी गेलं तरी आपल्याला परमार्थ कळत नाही, साधू संतांची संगत कळत नाही. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं सहवास लाभला, सर्व सुखाची आशा जन्म गेला परंतु खरं सुख प्राप्त होत नाही, ते वैष्णवाच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. वैष्णवा संगती सुखवाटे जीवा अनेक मे देवा काय नेने. आणि म्हणून परत एकदा सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व ठाकरे आहेत या ठिकाणी, महाराजांचे स्वतः वडील आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी निंबाळकर महाराज आहेत, देवखळे महाराज, आपले सर्व बसणे मंडळ तुमच्या चरण नतमस्तक. आणि हा आपला कार्यक्रम भक्ती इंदापूर युट्यूब चॅनल आपली या ठिकाणी विजय महाराज कुदळे उपस्थित आहेत, नवनाथ महाराज कुदळे. त्यांना प्रार्थना आहे माझे शूटिंग सोडा बरं का. शूटिंग नसतं करून आठवडाभर सोडा असं ऐका. हा त्याच्यासाठी टाळी वाजवायला जीवनभर आपल्याला हा कार्यक्रम आपल्याला युट्यूब चॅनल वरती इंदापूर भक्ती योग चॅनल बरोबर. ऐका, आज आपल्या तळावरती सोनियाचा दिन, अमृताचा ध्वनी वाजे. आज बाळूमामाचं आगमन झालं आणि पहिला दिवस आपल्या इंदापूर तालुक्याचं वैभव अशोक महाराज मोहिते यांनी हरिकीर्तन केलं. त्याबद्दल अंथुर्णे वर्णेवाडी ग्रामस्थांतर्फे त्यांचं हार्दिक आभार, स्वानंद स्वागत. उद्याची कीर्तन सेवा अशीच होणार आहे. उद्याची कीर्तन सेवा माझीच होणार आहे. याच माईकवरती, माईक नसला तरी चालेल. बाळूमामा दरबारामध्ये माईक असं, बाळूमामाच्या काळात कुठं माईक होते तो. हा, म्हणून उद्याची सेवा अशीच होणार आहे. माता भगिनींना विनंती आहे, उद्या येताना मोकळेच नाही. मेनके दादासाठी अतिशय गोड ठेसा, भाकरी, चपाती, का तर तुम्ही आणलेला प्रसाद हे मेनके दादा खातात. म्हणजे बाळूमामा स्वतः ग्रहण करतात. त्यांची सेवा करा. त्यांची सेवा केली, मामाची सेवा केल्या ग्रहित आहे. म्हणून येताना मोकळ्या हाताने कधीच यायचं नाही. 5 भाकरी, 4 भाकरी, 10 भाकरी, तुम्हाला शक्य असेल तेवढी भाजी घेऊन या. आणि आपल्यासाठी महाप्रसाद आहे. तो महाप्रसाद का ग्रहण करायचा तर आपला रोग घालवायचा. हा, भोगे रोगा जोडून या दिल्या अनेका, आरुची ते होते आता सकाळपासून. आपल्यातला रोग घालवायचा असेल तर मामाचा प्रसाद ग्रहण करायचा. हे फार मोठं वैद्य आहेत मामा. दुसरी गोष्ट, उद्याही वेळेत कार्यक्रम चालून, आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळं. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याच ठिकाणी आनंद लुटायचा. हा इतरत्र कुठंही नाही. प्रत्येक ठिकाणी वाद चालू आहेत. काय चालू आहेत? वाद. फक्त संवादाचं ठिकाण इथंच राहिले. म्हणून हे संवादाचं ठिकाण चांगलं ज्ञान ग्रहण करण्याचं ठिकाण आहे. म्हणून येताना आपली मुलं घेऊन येत जा, सुनाई घेऊन येत जा. याच ठिकाणी चांगले विचार, आचार आणि उच्चार मिळतात. इतरत्र डोकं पिकून गेलंय. आज बाप्पा आले, पप्पांना पहिल्या दिवशी धमकाला डीजे. हो, बाप्पाला ते नाही आवडत. बाप्पाला काय आवडतं? पूजा आवडते, अर्चा आवडते. ते त्यांनी किती ग्रहण 14 विद्याचा तो गणपती आहे. आणि नाही त्या गोष्टी करू नका. आज या ठिकाणी मामांचं आगमन आणि बाप्पाचं आगमन संकटच झालेलं आहे. म्हणजे किती आपण भाग्यवान आहे. ज्या वेळेस मेंढी माऊली आपल्या दारात येते, तिची ओटी भरा. कशाने भरायची? खणाराळ भरा. तिला अर्धा किलो गहू, 1 किलो ज्वारी, 1 किलो मका प्रत्येक मेंढी माऊलीच्या द्या. कशासाठी? तिची ओटी भरण करा. तुम्ही ओटी भरता का नाही माहीत? कशाने भरता? तांदळाने गव्हाने भरता का नाही? तशी मेंढी माऊलीची पूजा आपल्या घरी करता येते, पण लेंडी माऊलीची पूजा आपली घरी करता येत नाही. ती कधी असती? पाडव्याला असते. म्हणून आपण भाग्यवान आहे सगळे. ज्यांच्या दारात मेंढी माऊली येईल, बकरी येईल, त्यांचं भाग्य आहे. तो भाग्य म्हणजे अतिशय भाग्य आहे. आज कालचा दिवस गेला, आजचा आनंदी जगा, उद्या येईन का म्हणून भरोसा नाही. म्हणून वेळ न लावता अतिशय गोड मेंढके दादांची पूजा करा, मेंढी माऊलीची पूजा करा. त्या आचार्याच्या पाया पडा, आमच्या कोणाच्या पाया पडू नका. खरे सेवेकरी, खरे मानकरी हे आहे. आम्ही 1 तास येतो, 1.5 तास येतो, सेवा करतो.
आम्ही फार मोठं विद्वान नाही, विद्वान इथं ही मंडळी आहे. अहो रात्रंदिवस आता आपण गेलो की इशीत पडतोय, दरवाजा लावतोय, पॅग झोपतोय. आहे का यांना दरवाजा? पृथ्वी आसन आकाश हे मंडप. म्हणून मी सर्वांच्या मेंढके दादांच्या मालकांच्या पुजाऱ्याच्या सर्वांच्या वतीनं या आलेल्या मंडळीचं, आपल्याच गावचं भजनी मंडळ, याला काय कुणा 1 रुपया द्यायचं नाही, कीर्तन करायला नाही, गाणारा नाही, वाजवणार नाही, असा सुख सोहळा कुठंच नाही. नाहीतर भाडुत्री गडी आलं त्याला बंडलची बंडल द्यावं लागतं. हो, एक आवाजच वैभव आहे. म्हणून मामाची कृपा सगळ्या वय. उद्याही असेच वेळेत या आणि कार्यक्रमाचा आनंद लोटा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.